रोजगार हमीत ते झाडाचं काम करायला आहे. 72 महिला आहे. 1000 झाडं मागे 1 महिला. आता झाडं मोठाले झाले मस्त. मी जाऊन पाहिले आणि तो एवढा काठीचे टिपरी घेऊनच फिरत होता. तेव्हा एवढे झाडं लोकांनी जगू दिले आणि सरकारी जागेवर लावले, सरकारच्या खर्चाने लावले. पण मग तो करू शकतो तर इतर सरपंच का करीत नाही? हे यांची ती इच्छा नाही, यांच्यात ती धमक नाही, यांचं कोणी ऐकतही नाही, यांच्यावर लोकांचा भरोसाही नाही, म्हणून या गोष्टी घडत नाही. तुमच्यावर समाजाचा विश्वास आहे म्हणून तुमच्या हातात काही काम दिलं तर तुम्हाला काय फायदा होईल माहीत नाही, पण देशाला आणि गावाला त्याचा फायदा होईल. म्हणून सरकारनं अशा लोकांचं, तुम्ही निवृत्त झाले, एका बँकेत वॉचमॅन झाले, काय महत्व आहे त्याला? ते काय महत्वाचं नाही. एका कंपनीत वॉचमॅन झाले, ते काय महत्वाचं नाही. तुम्ही राजकारणात यायला पाहिजे, समाजसेवेत यायला पाहिजे, तेव्हा या देशाचं कल्याण होईल अशी माझी ठाम भूमिका आहे. ज्या पद्धतीने तुमचं आम्ही अनुभवलं. मी 25 वर्षाच्या ग्रामपंचायतचा सरपंच म्हणून राहिलो, लोकांनी मला निवडून दिलं. सैनिकासारखंच काम करावं लागतं. मी 25 वर्ष रात्रंदिवस उभा होतो, तेव्हा झालं. आणि आपल्या देशाला त्याची खूप गरज आहे. निसर्गानं, परमेश्वरानं या भारत मातेला खूप दिलेलं आहे. जगात एवढं कोणाला दिलं नाही एवढं आपल्याला दिलेलं आहे, पण आपल्याला खाता येईना. मी आत्तापर्यंत 22 देशात गेलो पाहायला, अभ्यास करायला, शिकायला. आपल्यासारखं कुठंच नाही आहे. आपल्या इथे एवढं काही आहे म्हणजे एक भाजी जर रोज केली बदलून तर 365 दिवस पहिल्या भाजीचा नंबर यायचा नाही, एवढ्या भाज्या आपल्या देशात आहे. जगात नाही आहे, जगात नाही आहे. काही भाज्या आपण आयुष्यात खाल्ल्या नसतात, आपल्याला माहीत पण नाही, एवढ्या भाज्या आहेत जगात. काय काही नाही. त्या आखाड्यामध्ये दुबईला 5-5 वर्ष पाऊस पडत नाही, पडला तर 5 मिनिटं. पीक नाही, शेती नाही, काही नाही, वाळवंट. सगळं आपल्या देशातून माल जातं, आपणच तोडून देतो, त्यांना विकतो. म्हणून आपल्या देशाची प्रगती करायची, फार मागे चालला आणि आपणच करतो.